यानंतर चौथ्या दिवसामधला चौथा सामना प्रेक्षकांना बघा मी जय गौलेश्वर गुंदवले आणि वीर तानाजी दापोडे। तर सामनावीराचा पुरस्कार आम्ही धनाजीला देणार आहोत, ज्याने जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला, कमाल आणि धमाल केली, ऑलराऊंडर प्रदर्शन त्याचं राहिलं। सुरुवातीला सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी मी अरुण टावरे साहेब, उद्योजक उद्योगपती पूर्णा आणि गावदेवी पूर्णा संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जात आहे, जी आम्हाला भरत देवळीकर यांनी स्पॉन्सर केली आहे। त्यानंतर नवनिर्वाचित खजिनदार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक दिला जात आहे। त्यानंतर वॉटर बॉटल जे आम्हाला सचिन मडवी पायगाव यांनी स्पॉन्सर केली आहे ती दिली जात आहे प्रकाशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। तर हा होता सामनावीर मिस्टर धनाजी, सो वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक टू सेकंड मॅच। धन्यवाद जयवंत पाटील। आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, अजून एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला। जय गौलेश्वर गुंदवली विरुद्ध वीर तानाजी दापोळे। दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत, विनंती असेल। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्याकडे पाठवायचे आहेत, विनंती असेल। पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज शंकर आपल्याला पाहायला मिळतो, स्ट्राईकला आपल्याला देवानंद पाहायला मिळतो, नॉन स्ट्राईकला आपल्याला मंगेश पाहायला मिळतोय। दापोडे संघाची ही भरोशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। पहिला चेंडू स्क्वेअर कट, चांगला फटका, चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत आणि अखेरकार अंतिम क्षणी का होईना चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त केलं क्षेत्ररक्षकाने। 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरीचा कौल आला आणि अखेरकार या धावेमध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूमध्ये धक्का लागला टीम दापोडे संघाला। पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झालेली आहे। ही विकेट टीमच्या नावी जाणार, कारण धावबादची विकेट आहे। फटका फार सुरेख खेळला होता, टायमिंग देखील चांगलं जुळलं होतं। अखेरकार तिसऱ्या धावेमध्ये मंगेश मात्र स्टँड पर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली। क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला।
खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला दमदार फटका, भरपूर मोठी गॅप आहे. यावेळेस देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होणार का, पण अखेरकार देवानंदने नकार दिला. फलंदाज एका धावेवरती समाधान मानावं लागणार, एकच धाव इथे मिळणार. गणेश होतोय क्रमांक 3 वरती. ही लाईन पाहावी लागेल, ही लेन पाहावी लागेल. बाहेरच्या बाजूला चेंडू आहे, पंच देखील तेच सांगत आहेत. स्क्वेअर मारा आहे, व्हाईट बॉल. एक धाव आपण धावफलकावरती ऍड करूया. समोरच्या दिशेमध्ये जोरदार प्रहार करायचा होता. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान थोडस पंबळ झालं. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय, डायरेक्ट हिट. आणि अखेरकार यावेळेस देखील तेच चित्र घडलं जे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा विकेटचं पतन झालं. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता हरिदास आला मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि वारंवार धावबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दापोडी संघाची विकेट पाहायला मिळतात. शंकरचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी हाताळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगलं षटक हाताळलं, या मॅच मध्ये देखील ते सातत्य पाहायला मिळतंय. ऑन साइडला यावेळेस टायमिंगच्या जोरावरती हा चेंडू वळवण्याचं कार्य केलं फलंदाजाने. डीप मध्ये भरपूर दूर क्षेत्रक्षण वेगाने आले आणि हा चेंडू पकडण्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळालं. एक धाव पूर्ण झाली. हरिदास एका धावेने ऑन दी मार्क्स झाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. संत सुरुवात सावध पवित्रा पाहायला मिळतोय टीम वीर तानाजी दापोडी संघाची. यावेळेस वेगवान फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, झेलची असणार संधी. मात्र यावेळेस पण लँडिंग पाहिली तर सेफ झालेली आहे. विकेट घेतला जाणार का, पण अखेरकार क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड नाहीयेत आणि अखेरकार यावेळेस हरिदासला संधी मिळालेली आहे, त्याचा विकेट घेतलेला नाहीये. अहो या संधीचं सोनं तो करणार का. रिव्हर्स अटेंड केलं जातं. यावेळेस झेलची संधी आणि अखेरकार या चेंडूवरती विकेटची खुराक पूर्ण करतोय गोलंदाज शंकरला विकेट मिळणार. दापोडी संघाचा अजून एक विकेट गमावणार. धक्का पुन्हा एकदा लागणार. षटक समाप्त होतोय. क्रमांक 5 वरती संघाचा संगनायक दापोडी संघाचा अभिषेक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आता ही जोडी फार महत्वाची जोडी आहे, भरोशाची जोडी आहे. दोघांकडे ताकद आहे, दोघांकडे ॲबिलिटी आहे. हे प्रति चेंडू मागे चांगले फटके ते करू शकतात, पण ते कार्य आता मात्र करणं गरजेचं आहे. पहिले षटक समाप्त झालं. शंकर यात 7 धावा त्याने खर्च केल्या. एक विकेट त्याच्या नावी राहिलं. दुसऱ्या क्रमांकावर षटक टाकण्याकरता रणजित
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समोर जर बॅटर देवानंद पाटील. ऑन साइडच्या पुलच्या अंदाजामध्ये फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नव्हती. अखेरकार एका धावेने आता मात्र फलंदाजाला नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. एका धावेची वाढ धावसंख्येमध्ये नक्की होणार. धावसंख्या पुढे सरकणार. 8 धावा या लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव पूर्ण केली. ही लाईन चुकीची आहे. बॅट लाईन. डावी इष्टी सोडल्यानंतर चेंडू यष्टांच्या मागे विसावला जाणार. पंचांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही 1 धाव ऍड करू शकता. धावसंख्या 9 झालेली आहे. हा चेंडू चुकीचा टाकला होता गोलंदाज रणजित याने. समोरच्या दिशेने चांगला फटका. सन्मान दिला या चेंडूला. पाहिलं की चेंडू अगदी पडल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेतो. अंतिम क्षणी बॅटचा स्लो कमी केला आणि एक चांगला फटका साकारताना फलंदाज अभिषेक पाहायला मिळाला. स्वतःचा स्ट्रोक त्याने चेक केला आणि एका धावेने त्याची खाते उघड झाली. 10 धावा. फुलटॉस चेंडू. टायमिंग प्रॉपर जुळले का? चेंडू हवेमध्ये आणि अखेरकार डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होणार. अंतिम क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकाची नजर राहिली आणि नजाकत झेलमध्ये पाहायला मिळाली. देवानंद जो सलामीला आला होता त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. राजेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रॉस ब्रॅकेट फटका. भरपूर शपल झाला होता. अंतिम क्षणी बॅटच्या टोला चेंडू टच झाला होता. स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि फलंदाज राजेंद्रने 1 धाव पूर्ण केली. यावेळेस चांगलं षटक पाहायला मिळते. गोलंदाज रणजितचं 1 विकेट त्याच्या नावी नक्कीच राहिलेलं आहे. पण समोर अभिषेक आहे हे विसरून चालणार नाहीये. चांगल्या फटक्याचा भरणा त्याच्याकडे नक्कीच आहे. आडव्या बॅटने जोरदार प्रहार. चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने निघून जाणार. सीमा पार. अभिषेकच्या बॅट मधना हा झालाय वार. चौकार. मी याआधी उल्लेख केला होता राजू सर की अभिषेक मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो. ती ओळख त्याने लगेचच सिद्ध केली. चौकार लगावला. 15 धावा. यावेळेस बिग हिट. हाय एंड हैंडसम. हवा के साथ साथ और घटाक के संग संग चेंडू निघून जाणार. सीमारेषेच्या बाहेर हा उत्तुंग षटकार अभिषेकच्या बॅट मधनं येतोय. सुपर बॅटिंग. आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहतोय. थोडासा मी म्हणेन शॉर्ट टप्पा होता. बरोबर अभिषेकच्या रडार मध्ये होता आणि काय ताकद झोपली होती या फटक्यावरती. ज्या क्षणी बॅट आणि बॉलची जुळणी झाली त्या क्षणी मात्र मोहर लागली गेली 6 धावांकरता. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकाचा. दापोडे संघाने गोड केला. अभिषेकच्या बॅट मधना हा षटकार आला. धावसंख्या 6 ने उचलेल. 21 धावा. 21. यावेळेस मी म्हणेन चांगला धावपळक पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अखेरीस आपण प्रति षटकामागे जर ऍव्हरेजचा विचार केला 10.50 ची सरासरी सध्या ती लागली जाते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि गोलंदाजी करण्याकरता साई आलेला आहे. ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी खेळली होती.
आता ते सातत्य त्याला या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये करणं गरजेचं आहे, कारण समोर बॅटर अभिषेक सध्या तरी चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईकला आपल्याला राजेंद्र पाहायला मिळतोय. डोंट वेस्ट फॉर टाइम, वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल, कारण आज 10चा शेड्यूल आहे आपला. लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे, कारण अंधारी ते फार लवकर होतो. हार्डलक श्री काणाई पाये. भरतजी देवळीकर साहेब, आपणास विनंती असेल, आपण व्यासपीठ सजवायचं आहे. पुन्हा एकदा शपल क्रॉस व्हायचं होतं, यावेळेस संपर्क नाहीये, मागचा दरवाजा उघडा राहिला आणि अखेरकार विकेटची चोरी झाली. क्लीन बोल, फलंदाज बाद. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता, यावेळेस देखील फटका फसतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळाला साईच्या गोलंदाजीवरती. फलंदाज ज्या पावलाने आला होता त्या पावलाने पुन्हा एकदा त्याला डगआउटच्या आसऱ्याला जावं लागणार, त्यात काही शंका नाही. धक्का पुन्हा लागणार टीम दापोडे संघाला. धावफलक थांबलेले आहे. धावफलक 21 धावा. यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरोधात श्री गावदेवी पूर्णा. वॉट अ मॅच, काटे की टक्कर. यानंतर अजून एक मोठी लढत, टफ एन्काउंटर. एका बाजूला केवनी स्पोर्ट केवनी संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. दोन्ही न्यू माइंडेड अनिल येतोय. यावेळेस मागे सरकून जागा बनवली. ऑफ साइडचा चेंडू होता, त्याला ऑन साइडला खेळण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. अखेरकार फलंदाजाने खाते उघड केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 22 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला अभिषेक पाहायला मिळतोय. संघ नायक आहे आणि नायकाची भूमिका किती सुंदर तो बजावतोय. हे बॅटर चांगलं लागेल. साई या विरोधात अभिषेक, हे चांगलं दृश्य पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट. दिशा दाखवली, पाहिलं की चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळण घेतोय. या फटक्यावरती कदाचित माझा फटका फसू शकतोय, हे अभिषेकने जाणलं आणि एक चांगला फटका त्याने साकारला. सिंगल रोटेट केली. धावसंख्या 23 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ. साई गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार करण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. चेंडू कार्पेटला घासत स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. दरम्यान अनिलने एक धाव पूर्ण केली. सावध पवित्रा पाहायला मिळतोय. बुंद बुंदचे सागर बनताय, त्याप्रमाणे एकेरी दुहेरी धावेनी रणांचं सागर जोडलं जातोय टीम दापोडे संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू असावा कदाचित. पुढे सरकून चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू निघून जाणार सीमा पार, आउट ऑफ द पार. 6 धावा. षटकार अभिषेकच्या बॅट मधना. हा देखील चांगला फटका आला. लुक ॲट दॅट. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया.
काय सुंदर फटका सजवला होता, पुढे सरसावत बरोबर स्लॉट मध्ये होता आणि दुसऱ्या फ्लॅट मध्ये पाठवायला अभिषेकला वेळ लागला नाही. अखेर 6 धावा त्याच्या संघाला मिळाला. अभिषेकच्या खात्यामध्ये 6 धावा जोडल्या जाणार. धावसंख्या 30 झालेले आहेत. हे चांगलं टोटल आहे. हे पाहू शकता आमचं व्यासपीठ कॅमेरामॅन राहुल म्हात्रे यांच्या कॅमेऱ्यात हा कैद झालेला क्षण आपण पाहताय. केवनी स्पोर्ट केवनी संघाचे भरपूर खेळाडू व्यासपीठावर विराजमान झाले आणि ते दाखवले जात आहेत. संगणकावरती आपण पाहू शकता राहुल म्हात्रे यांच्या पूर्ण कॅमेऱ्यामध्ये हा सुंदर चित्र कैद झालेला आहे. आणि याकरता आम्ही म्हणत असो ना, राहुल म्हात्रे फोकस करो, आणि फोकस केलं जाते. यावेळेस आमचा कॉमेंट्री कक्ष देखील दाखवला जातोय. नरेंद्र पाटील पाहू शकता 3 स्टारचे ऑनर आहेत. त्यांच्या माध्यमातून आज आपण युट्यूब वरती सुंदर वाहिनी पाहताय. राजू पाटील सर आम्हाला जोडलेले आहेत. अंतिम षटक मार्गस्थ नितीन आला. गोलंदाजी करण्याकरता स्ट्राईकला पुन्हा एकदा अनिल पाहायला मिळतोय. पहिल्या डावामधला हा शेवटचा षटक आहे आणि तो हा हाताळण्याकरता अनिल दाखल झाला राऊंड विकेटने. नितीनला सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. मनगटी फटका, बुद्धीचा वापर केला, स्ट्राईक रोटेट केली. कारण अनिलला देखील माहिती आहे समोर अभिषेक आहे. सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमॅनला चांगला खेळ साकारला जातोय. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य त्याने केलं. ही चांगल्या क्रिकेटची लक्षणं आहेत राजू सर. हो, अगदी बरोबर. समोरचा फलंदाज अगदी चांगले फटकेबाजी करतो आणि त्याला स्ट्राईक देणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. खेळतोय अभिषेक 18 या धावसंख्येवर. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि एक प्रेक्षणीय चौकार आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 3 ते 4 फटके मोठे आले तर नक्कीच एक चांगलं लक्ष ठरू शकेल. ओव्हरपिक चेंडू बरोबर बॅटच्या कोपऱ्याला चेंडू अदळला जाणार. बॅटचा फ्लो खाली आणण्यामध्ये अभिषेकला भाग पाडलं. सुंदर चेंडूची हाताळणी झाली. धावसंख्या 32 झालेली आहे. यानंतर होणारा सामना केवनी स्पोर्ट केवनी विरोधात श्री गावदेवी पूर्णा या षटकाच्या अखेरीनंतर आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा अनिल सज्ज झालेला आहे नितीनला खेळण्याकरता. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळेस देखील दिशा दाखवण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. चेंडू अगदी गडगडत स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणार. 1 धाव पूर्ण झाली. 33 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंचा सामना हा अभिषेकला करायचा आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का? हे बॅटल चांगलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. बॅटची कडा एज अँड गॉन. बडी मछली अब जाल में फसती हुई. बिग लॉस. अभिषेकच्या खेळीचा अंत झाला. काय सुंदर चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. अंतिम क्षणी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभिषेकने केला. बॅटची कडा लागली आणि एष्ट्यांच्या मागे सुंदर यष्टी रक्षण झालं. अभिषेक नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं त्या वादळाला शांत करण्याचं कार्य नितीन गोलंदाजाने केलं. 4थ्या चेंडूवरती अभिषेकची विकेट त्याला मिळाली. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. न्यू बॅटर इन क्रमांक शिवदास येतोय फलंदाजी करण्याकरता. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकाच्या. समोरच्या दिशेमध्ये चेंडू चांगल्या प्रकारे हवेमध्ये पाहायला मिळतोय. झेल होणार का? झेल ड्रॉप झालेली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय आणि अखेरकार या चेंडूवरती फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. झेल घेतली असती तर कदाचित ह्या 2 धावा वाचवल्या आल्या असत्या आणि विकेट देखील प्राप्त झाली असती. मला तसं झालं नाहीये. थोडस जजमेंट चुकलं गेलं आणि ही झेल ड्रॉप झाली.
विनोद तिथे होता, संघाचा संगणक थोडीशी चुकी करतोय. बाहेरच्या बाजूला हा चेंडू वळण घेतोय. पंच दोन्ही हा समांतर करून आम्हाला सांगत आहेत की हा चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला वळतोय. वाईट बॉल आहे, तुम्ही एक धाव फलकावरती जोडू शकता. 36 धावा या लागलेल्या आहेत. दुसरं षटक रणजितचं फार चांगलं दापोडे संघासाठी राहिलं होतं. 14 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. पुन्हा एकदा विनोद तिथे आहे. यावेळेस विनोदची फेकी चांगली पाहायला मिळाली आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज होणार. धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. पहिल्या इनिंगचा डाव समाप्त झाला. 4 षटक टाकण्यामध्ये गोंदवली संघ यशस्वी राहिला. धावसंख्या लागली गेली 37 धावा. येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. ती टीम जयगोलेश्वर गोंदवली संघाला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. केवणी स्फोट केवणी विरोधात श्री गावदेवी पुरवणा. प्रकाशजी म्हात्रे आणि बालाराम पाटील यांना मी विनंती करतो आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सशी जुळलेल्या दोन्ही संघ नाही ते आपण करूया. मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. बालाराम पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. प्रकाशजी म्हात्रे साहेब आलेले आहेत. अजून एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मोठी मॅच, बिग लढत, काटेकी टक्कर म्हटली तर वावगं ठरणार नाही. आपण टॉस करणार आहोत. सिल्वर कॉइन आहे. छापा आणि काटा असं बोलायचं आहे. आकाश कॉल करणार आहे. छापा असा कौल आहे आणि छापाच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. नाणेफेकी आकाश आपण जिंकलेली आहे. पहिला सामना देखील जिंकलेला आहे. मैदानाचा भरपूर अनुभव आलेला आहे. यावेळेस निर्णय क्षेत्ररक्षण. समोर तेवढा ताकदीचा संघ आहे. तुम्हाला देखील ठाऊक आहे क्षेत्ररक्षण करणारा कोणत्याकडे जास्त गोलंदाजी अपेक्षा असेल. यावेळेस गोलंदाज किती तुम्हाला साथ देणार? आमच्याकडं गोलंदाज म्हणजे आहेत. एक गोलंदाज कमी होता, तो आलाय, भरणा झालाय. आमच्या आहेत गोलंदाज. यावेळेस टीम मध्ये काही बदलाव? एक बदल आहे फक्त, प्रवीण नाहीये, ते त्याच्या जागेवर धनराज आहे. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परेश नाणेफेकी गमावलेली आहे. सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. अपेक्षित होतं का फलंदाजी आपल्या पडदी पडेल? फलंदाजीच करायची होती, कारण की जास्तीत जास्त टार्गेट द्यायचा प्रयत्न आहे. म्हणजे कुठेतरी मनासारखं झालेलं आहे. आणि जेव्हा काही गोष्टी मनासारख्या होत असतात तेव्हा खेळ देखील चांगला होत असतं. यावेळेस कोणत्याकडनं भरपूर अपेक्षा असतील? अविनाश आहे, बजरंग आहे, धनाजी आहे, सर्वांकडून अपेक्षा आहे. पूर्ण टीमच खेळला तर परफॉर्मन्स चांगला होता. यावेळेस काही बदल टीम मध्ये? सेम टीम आहे. बदल करण्याचा बघू, विचारून करू शकतो. 1-2 चेंजेस होतील. धन्यवाद. विजयासाठी तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस केवणी स्पोर्ट केवणी संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पूर्ण संघाला फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. लक्ष 38 धावांचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 37 धावा पूर्ण केल्या. वीर तानाजी दापोडे या संघाने प्रथम फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी राहिली. अभिषेकने 2 षटकार 1 चौकार लगावला. त्याने आपल्या संघासाठी 19 धावांचं योगदान दिलं. 5 धावा देवानंदने जोडल्या आपल्या संघासाठी. 2 धावा मंगेशने जोडल्या. 1 धाव जोडली गणेशने. हरिदासने 1 धाव जोडली तर राजेंद्रने आपल्या संघासाठी 1 धाव जोडली. 4 धावांचं योगदान राहिलं अनिल याचं. 3 धावा जोडल्या शिवदास याने. अडोतीस धावा या पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जयगोलेश्वर गोंदवली या संघाला. आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर विनोद आणि मनीष. दोन्ही आडोस पडोस की लढाई. आजूबाजूचे हे गाव. गोंदवली वर्सेस दापोडे असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. स्पर्धेचा सलगचा हा 4था दिवस, डे 4. दमन स्पर्धा 2024 या स्पर्धेचं रुबाबदार आयोजन आपण पाहतात.
पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम दमन. एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा, यादगार स्पर्धा, प्रत्येकाच्या करिअर मधील अविस्मरणीय स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. साखळी सामने हे या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळतात. लीग मॅचेस निश्चितच आपण पाहतात. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या वतीने हा बिग शो. सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज गोरख पाटील. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, प्ले. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार, फेकणार वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची सिंगलने धावसंख्येला आता प्रारंभ झालेला आहे. ऑफ द मार्क झालेला बॅटर विनोद खातं गोलतोय. पुन्हा एकदा गोरख सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचे षटक, चांगला फटका आहे पण झेल सुटला. हो हो हो, संधी होती गडी बाद करण्याची, धनंजयने झेल सोडला. अशा प्रकारच्या संधी नेहमी येणार नाहीत, तुम्हाला झेल घ्यावेच लागतील. विजयाकडे वाटचाल करायची असेल तर. एक धाव पूर्ण करते बॅटर मनीष. धावसंख्या धावफलकात 2. पुन्हा एकदा गोरख फ्लिक केले चेंडूला. शॉर्ट मिड विकेटला गचाल क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करते बॅटर विनोद. धावसंख्या 3. एक धाव वाचवावी लागेल. वीरताने दापोडे संघाला सामना जर जिंकायचा असेल तर ह्या उलट आपण जर विचार केला जय गवळेश्वर गुंदवली संघाचा 38 धावा तुमचं लक्ष आहे, हे लक्ष त्यांना पार करावं लागेल. ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट बाय मिस्टर मनीष म्हात्रेच्या बॅट मधून चौकार येतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. हे पाहतो आपण काय फटका खेळला होता. फ्लिकचा फटका ऑन साइडला. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं 4 धावांसाठी. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर गोरख. चिप केलेल्या हलक्या हाताने. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. हाफ अँड टॉप चान्स होता. खूप चांगला प्रयत्न केला होता तिथे क्षेत्ररक्षकाने झेल घेण्यासाठी. धावसंख्या धावफलकावर 8. जबरदस्त खेळ सादर करताना 2 खेळाडू खेळपट्टीवर. ज्या चुका वीर तानाजी दापोडे संघाकडून होताना पाहतोय या सामन्यामध्ये, त्या चुका आता निश्चितच चुकांमध्ये सुधारणा करावी लागेल. स्विंग केलेला आहे. ट्रेडमार्क षटकार आहे. फलंदाज विनोद म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा टावरिंग सिक्सर. हॉट फेवरेट स्ट्रोक आहे त्याचा आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 14 धावा. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते. सुरुवात खूप छान झालेली आहे. स्वीट स्टार्ट बघायला मिळते. पॉझिटिव्ह रिप्लाय, टिट फॉर टॅट जसं उत्तर देताना जय गवळेश्वर गुंदवली. एक जमेची बाजू आहे. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही. विनोद खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर. मनीष खेळतोय 1 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 6 धावांवर. डॉक्टर संजीवन म्हात्रे यांनी या स्पर्धेला दमन स्पर्धा 2024 साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. विशेष म्हणजे जय गवळेश्वर गुंदवली संघाला त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत दमन दौऱ्यासाठी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर. बिनबाद 14. नन फॉर 14 रन आफ्टर 1 ओव्हर. चांगली सुरुवात आहे. इथून आता विकेट घ्यावे लागतील. दबाव निर्माण करावा लागेल वीर तानाजी दापोडे संघाला. 2 गुणांची कमाई करायची असेल तर. 2 पॉइंट साठी ही लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हरिदास. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झपाटलेल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रॉंग थ्रो आला आणि त्याचा फायदा उचलला.
बॅटर मनीष 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते, धावफलक 16. जबरदस्त खेळ बघायला मिळते. अतिशय हुशारीने क्रिकेट खेळाचं प्रदर्शन करताना आता हे दोन खेळाडू खेळपट्टीवर. मनीष आणि त्याला तोलामुळेची साथ देते विनोद. 16 धावा, 16 धावांची भागीदारी, पार्टनरशिप बघायला मिळते. चांगला जम बसलेल्या दोन्ही खेळाडूंचे. हरिदासला विकेट घ्यावा लागेल, पार्टनरशिप फोडावी लागेल, दबाव निर्माण करावा लागेल गुंदवली संघावर. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर हरिदास. छोटासा रनवे, फिल्डिंग मध्ये बदल करताना आता चांगला फटका आहे. ऑफ साइडला जातोय चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला झालेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब थ्रो आला. तारांबल बघायला मिळते. तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होईल. धाव बाद मनीषच्या खेळीचा अंत झालेला आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धाव बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 18, पण 18 धावांची भागीदारी, एक चांगली भागीदारी झाली सलामीवीरांमध्ये. तो ओपनर प्लेयर खूप चांगलं दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन राहिले या सामन्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होते क्रमांक 3 वर खेळण्यासाठी कालीराम. दी वॉल ऑफ गुंदवली. पण अभिषेकची प्रशंसा करावी लागेल. अभिषेकने आपल्या संघाला निश्चितच 19 धावांचं योगदान दिलं. जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली. कॅप्टन आहे वीरताने दापोडे या संघाचा. चेंडू फक्त हलक्यात आणि स्लाइस केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू डीप कव्हरला फक्त एकच धाव मिळेल. बॅटर विनोद याला. संघाचा सरसेनापती कॅप्टन आहे विनोद. जबाबदारीला ओळखून आता खेळ तो सादर करतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 19 ला एक खेळाडू बाद झालेला आहे. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्क हरिदास. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला चेंडूला. हे कालीराम का जलवा आला आणि लगेच चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. रॉकेट सिक्सर. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला रॉकेट लावतो बाटलीमध्ये, तशा प्रकारे हा चेंडू अगदी रॉकेट प्रमाणे गेला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकारांनी खातं खोलतोय. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना धावफलकावर 25. काय सुरुवात आहे गुंदवली या संघाची. पहिला सामना जय गोलेश्वर गुंदवली संघाने दिमाखात जिंकला. शिवनेरी जून अंदुरकी संघाला पराभूत करून. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील खूप जबरदस्त त्यांची कामगिरी बघायला मिळते. इथून आता कालीरामला लवकर बाद करावं लागेल. सामना वीरताने दापोडे संघाला जिंकायचा असेल तर दबाव प्रेशर निर्माण करावा लागेल. विजय मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली यांच्याकडून कालीराम मात्रेसाठी या षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. क्या बात आहे. 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावफलकावर 27. खूप चांगला खेळ सादर करताना कालीराम आणि त्याला तोला मोलाची साथ देतोय विनोद. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलेला चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक दक्ष. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या वाढते धावफलकावर 28. 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावर. विजयासाठी आता धावांची आवश्यकता 10. 12 चेंडू 10 धावा. जादुई गोलंदाजी करावी लागेल राजू पाटील. इथून सामना जर जिंकायचा असेल तर वीर तानाजी दापोडे संघाला 12 चेंडू 10 धावा. एक सोपं समीकरण आहे, पण अशा कंडिशन मध्ये कधी कधी बघा अनेक सामने आम्ही कव्हर केलेले आहेत. फलंदाजांची भंबेरी उडत असते. धावा काढण्यासाठी खूप त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागत असते. आणि मात्र इथून आता मी तर म्हणेन जय गोलेश्वर गुंदवली संघाने जो आतापर्यंत तरी खेळ सादर केलेला आहे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळतोय. 12 चेंडू 10 धावा. खूप सुंदर मैदान आहे. पटेल क्रिकेट ग्राउंड कच्चीगाम दमन चे हे मी तर म्हणेन ही मायावी नगरी आहे. दमन क्रिकेट खेळ आपण पाहतोय. दमन स्पर्धा 2024 चे दिमागदार आयोजन
12 चेंडू. राजेंद्र तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. विजयासाठी धावा बनवाव्या लागतील 10. स्विंग अँड मिस. अतिशय अप्रतिम चेंडू होता. इन स्विंगर बॉल. झपकन आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. फलंदाजांना लालच द्यावी लागेल. फटका खेळण्यासाठी निमंत्रण द्यावं लागेल. चेंडू निर्धाव. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघा वीर तानाजी दापोडे संघ देखील एक लढवय्या संघ आहे. फायटर संघ आहे. लवकर हार तो मानणार नाही. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. एक जिंकणार, एक पराभूत होणार. कारण कुठलाही खेळ म्हटला तर खेळामध्ये 2 बाजू असतात. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात राजू पाटील, छापा आणि काटा, तसेच खेळाच्या देखील 2 बाजू असतात. हार आणि जीत होणारच. कोणीतरी एक जिंकणार, कोणीतरी एक पराभूत होणार. पण जितना बड़ा संघर्ष होगा, जीत भी बड़ी उतनी शानदार होगी. काय फील्डिंग बघायला मिळते हरिदास द्वारा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण करते बॅटर कालीराम. क्लेवर क्रिकेट, ब्रिलियंट क्रिकेट बघायला मिळते कालीराम म्हात्रे द्वारा. धावसंख्या वाढते. धावफलक 30. विजयासाठी आता 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 8 धावा. राजेंद्र पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. रूम बनून फटका केलेला चेंडू झाला लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. कालीराम म्हात्रेच्या बॅट मधून येते खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावफलकावर 34. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. गेम प्लॅन वीर तानाजी दापोडे संघाने जो आखला होता तो आता सपशेल, मी तर म्हणेन ते अनसक्सेस झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. कारण चेंडू शिल्लक आहेत 9 धावा बनवाव्या लागतील. 4. सोपं समीकरण. कालीराम मात्रेची प्रशंसा करावी लागेल. 1 चौकार 1 षटकार त्याने लगावलेला आहे. 15 धावांचं त्याचं योगदान. आणि विनोद कॅप्टन पदाला साजेसा खेळ करतोय. 1 षटकाराच्या मदतीने तो 9 धावांवर खेळतोय. ऑफिस चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धाव संख्या आता पुढे जाणार. स्कोर बोर्डवर 35 धावा. 35 इन बोर्ड. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जात आहे. क्रिकेट खेळा, स्वस्थ राहा, मस्त राहा, हिट राहा, फिट राहा. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका. बॉटम एंडचा चांगला फटका बघायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालं डीप मिड विकेटला. 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव कंप्लीट करतो विनोद. धावसंख्या पुढे जाणार धावफलकावर 36. 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा राजेंद्र स्विंग केलेल्या चेंडूला आउट ऑफ द पार्क. गोइंग गॉन सिक्सर. ह्याच बरोबर मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे जय गोलेश्वर गुंदवली या संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक वीर तानाजी दापोडे. नो डाऊट या सामन्यामधील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर कालीराम म्हात्रे. 22 धावांची नॉट आउट नाबाद खेळी सादर करणारा कालीराम म्हात्रे ठरले या सामन्यातील सामनावीर खेळाडू. हार्ड लक वीर तानाजी दापोडे.